मांडला उजेड चौखडे वाजती चौखडे यश कीर्तीचे धर्माचा रक्षण करत पांगली वार्त रत्न धरतीचे शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभूराजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगमध्ये आपण आता रायगडावरती आलेलो आहोत आणि रायगडावरती आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे। 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता। शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर जनतेमध्ये हरवलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी। तर त्या काळात कसा राज्याभिषेक सोहळा झाला असेल हे तर आपण अनुभवलं नाही, पण आज आपण थोडक्यात अनुभवणार आहोत कसा राज्याभिषेक सोहळा झालेला। तर चला आपण पुढे जाऊया, लेट्स गो। छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतरला आपले स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन केले व त्यांना कार्याला लावले। छत्रपती संभाजी महाराजांनी आपली स्वतंत्र नाणी अंमलात आणली। त्या नाण्याच्या एका साईडला श्री शंभू छत्रपती आणि दुसऱ्या साईडला छत्रपती असे होते। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या 1 महिन्याच्या नंतरलाच वेगवेगळे गडकिल्ले आपल्या स्वराज्यात आणले। तर त्या काळात झालेला राज्याभिषेक हा मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात झालेला असेल, पण हेच आपण आज कसा झालेला असेल ते आपण थोडक्यात अनुभवणार आहोत। तर आता आपण शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत। महाराजांच्या समाधीसाठी एवढी मोठी लाईन आहे इथूनच, आणि जर मंदिरात जायचं असेल तर त्या साईडून लाईन आहे। महाराजांची मूर्ती पुढे जाईल, मूर्तीच्या पुढे कोणी नकोय बाहेर निघताना। तर आता संभाजी महाराजांची पालखी निघाले जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे। तर तुम्ही इथे बघू शकता गर्दी किती आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। तर आता आपण बाजारपेठापासून नगरखानाच्या इथे जात आहोत।
महाराष्ट्राची अस्मिता आता छत्रपती आपण शिवराय, या महाराष्ट्राचं वरदानी दैवत छत्रपती शिवराय संभाजी महाराजांची आणि पालखी त्यांच्याच राजदरबारामध्ये आलेली आहे आणि तुम्ही ते बघू दानवीत शकता. तयार झालेला या ते बघू महाराष्ट्राचा शकता, एक थांबलं मूर्ती धन ठेवलेली आहे आणि राजे आता राज्याभिषेकाचे संभाजीराजे, विधी आहेत ते चालू होतील. संभाजी राजांचा राज्यारोहण सोहळा मूर्ती आणि प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवराय आहे. याच शिवरायांना प्रेरणा स्रोत मानत सुभाष बाबूंनी त्यांच्या आझाद हिंद सेनेला मंत्र दिला होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय. याच शिवाजी राजांना आदर्श मानत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जयघोष केला होता आणि तेही म्हणाले होते की हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा. त्यांची आरती वयाच्या 9व्या वर्षी लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. इन्क्लाब खर तर हा नारा आहे ज्या नाऱ्यावरती स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रवली गेली. त्यामुळे इन्क्लाब, याच इन्क्लाबचा आवाज देत देत फासावरती चढलेला दुसरा वीर अर्थात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, ज्याला अभिषेक केला जातोय.